Welcome students. Last lecture we learned about the topic 3-level architecture of database system. In this lecture we will see the topic data abstraction. तर आपण लास्ट लेक्चर मध्ये बघितलं होतं डेटाबेस सिस्टीमच्या 3 लेवलचं आर्किटेक्चर. कुठल्या कुठल्या 3 लेवल आहेत तर एक्सटर्नल लेवल, कन्सेप्च्युअल लेवल अँड फिजिकल लेवल. ह्या 3 लेवल आपण बघितल्या होत्या. तर आपल्याला त्या जर 3 लेवल किंवा डेटाबेस सिस्टीमचं आर्किटेक्चर डिझाईन करायचं असेल तर आपल्याला डेटा ॲब्स्ट्रॅक्शन हे डेटाबेसचं फीचर माहीत असणं आवश्यक आहे. म्हणून आपण हे डेटा ॲब्स्ट्रॅक्शन फीचर बघणार आहोत. ह्या डेटा ॲब्स्ट्रॅक्शन फीचरवरतीच आपला डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीम हा पूर्ण रिलेटेड आहे. म्हणजे त्या 3 लेवल्सवरतीच आपण डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीम हा डिझाईन करू शकतो. बघा आता काय आहे ते डेटा ॲब्स्ट्रॅक्शनचं फीचर. डेटाबेस सिस्टीम आर मेड अप ऑफ कॉम्प्लेक्स डेटा स्ट्रक्चर्स. आपल्याला सर्वांना माहीत आहे डेटाबेसमध्ये काय आहे, बिग अमाऊंट ऑफ डेटा आहे. आपण डेटाबेस सिस्टीम कशासाठी डिझाईन करतो की लार्ज अमाऊंट ऑफ डेटासाठी डिझाईन करतो. म्हणून त्याचं स्ट्रक्चर कसं आहे, कॉम्प्लेक्स आहे. बघा मग डेटाबेस सिस्टीम आर मेड अप ऑफ कॉम्प्लेक्स डेटा स्ट्रक्चर्स. सेकंड बघा, to ease the user interaction with database, the developers hide internal irrelevant details from user. म्हणजे काय केलं जातं, टू इज द युजर इंटरॅक्शन विथ डेटाबेस. म्हणजे जेव्हा युजर हा डेटाबेस बरोबर इंटरॅक्शन करतो, म्हणजे डेटाबेस बरोबर कम्युनिकेशन करतो, इंटरफेस करतो, तेव्हा काय केलं जातं, जो काही डेटाबेसचा डेव्हलपर आहे त्या डेव्हलपरने काय केलं जातं, काही इरिलिव्हंट डिटेल्स म्हणजे त्या डेटाबेसच्या स्ट्रक्चरचे काही डिटेल्स युजरपासनं हाईड केले जातात. त्या प्रोसेसला आपण काय म्हणतो, डेटा ॲब्स्ट्रॅक्शन. बघा या ठिकाणी आपण एक व्हॉट्सअप किंवा फेसबुकचं एक्झाम्पल घेऊ. सपोज आपण एक फेसबुकचं एक्झाम्पल घेतलं. फेसबुक काय आहे, आपला एक डेटाबेस आहे. त्या ठिकाणी पण आपण वेगवेगळ्या फ्रेंड्सचे लार्ज अमाऊंट ऑफ डेटा आपण स्टोअर करून ठेवतो. बघा आता टू इज द युजर इंटरॅक्शन विथ डेटाबेस म्हणजे युजरने इंटरॅक्शन केलं फेसबुक डेटाबेस बरोबर. द डेव्हलपर्स हाईड इंटरनल इरिलिव्हंट डिटेल्स फ्रॉम युजर्स. बघा त्या ठिकाणी डेव्हलपरने काय काय हाईड्स केलंय, आपले फ्रेंड्स आपण सर्च करतो, ते फ्रेंड्स कुठे स्टोअर केलेले असतील याचं काही दाखवले. आपण सर्चिंगला टाकलं फ्रेंड्सचं नाव, कुठून तो फ्रेंड्स आपल्याला आलेला आहे, त्याचा डेटा कुठे स्टोअर होता, कुठल्या डेटाबेसमध्ये स्टोअर आहे हे आपल्याला काही दाखवलेलं आहे का, त्या फ्रेंड्सचा डेटाबेसचं नाव काय आहे किंवा त्या फ्रेंड्सचं डेटा स्ट्रक्चर काय आहे, त्या फ्रेंड्सचे मेसेजेस डिटेल्स काही आपल्याला दाखवलंय का डेव्हलपरने, तर नाही. ते काय केले, आपल्यापासून हाईड केले. म्हणून बघा, टू इज द युजर इंटरॅक्शन विथ डेटाबेस, द डेव्हलपर्स हाईड इंटरनल इरिलिव्हंट डिटेल्स फ्रॉम युजर्स. दिस प्रोसेस ऑफ हायडिंग इरिलिव्हंट डिटेल्स फ्रॉम युजर इज कॉल्ड डेटा ॲब्स्ट्रॅक्शन्स. म्हणजे आपल्यापासून काही इरिलिव्हंट डिटेल्स हाईड करून ठेवण्याच्या प्रोसेसला काय म्हणतोय आपण, डेटा ॲब्स्ट्रॅक्शन. द process of hiding irrelevant details from user, it is called as data abstraction. नंतर बघा, data abstraction allow developers to keep complex data structures away from the users. The developers achieve this by hiding the complex data structure through levels of abstractions. म्हणजे काय, डेव्हलपरला काय केलेलं आहे की जे काही डेटा स्ट्रक्चर आहे, कॉम्प्लेक्स डेटा स्ट्रक्चर तो बनवू शकतो, म्हणजे अलाव करतो. डेटा ॲब्स्ट्रॅक्शन कशा थ्रू अलाव करतो की ज्या आपल्या 3 लेवल आर्किटेक्चर आहे डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीमचं, किंवा ते कशावरती डिपेंड्स आहे, आपल्या डेटा ॲब्स्ट्रॅक्शन्सवरती. आता हे डेटा ॲब्स्ट्रॅक्शन्सच्या 3 लेवल्स आहेत ज्या आपल्या आर्किटेक्चर ऑफ डेटाबेस सिस्टीमच्या आहेत, सेम लेवल्स आहेत. म्हणून इथे बघा, डेटा ॲब्स्ट्रॅक्शन अलाउज डेव्हलपर्स टू कीप कॉम्प्लेक्स डेटा स्ट्रक्चर अवे फ्रॉम द युजर. डेटा ॲब्स्ट्रॅक्शन म्हणजे हायडिंग इरिलिव्हंट डिटेल्स. इथे डेव्हलपरला तो अलाव करतो, ॲक्सेस देतो की तू जे इरिलिव्हंट डिटेल्स तू हाईड करून ठेव, जे काही कॉम्प्लेक्स डेटा स्ट्रक्चर आहे ते तू युजरपासून हाईड करून ठेव. यासाठी डेटा ॲब्स्ट्रॅक्शन काय करतो, अलाव करतो डेव्हलपर्सला. नंतर बघा, द डेव्हलपर्स अचीव दिस बाय हायडिंग द कॉम्प्लेक्स डेटा स्ट्रक्चर्स थ्रू लेवल ऑफ ॲब्स्ट्रॅक्शन. आता ह्या डेटा ॲब्स्ट्रॅक्शनमध्ये डेटा कसा हाईड करून ठेवतो डेव्हलपर, तर विथ द हेल्प ऑफ डेटा ॲब्स्ट्रॅक्शन लेयर.
तर त्या कुठल्या कुठल्या लेवल्स आहेत डेटा ॲब्स्ट्रॅक्शनच्या त्या आपण बघूया. बघा, डिफरंट लेवल ऑफ डेटा ॲब्स्ट्रॅक्शन, ह्या डिफरंट टाईपच्या लेवल्स यूज करून डेव्हलपर काय करतो, डेटा हाईड करण्याची टेक्नॉलॉजी अचीव करतोय. बघा मग त्या लेवल, देअर आर मेनली 3 लेवल्स ऑफ डेटा ॲब्स्ट्रॅक्शन: फिजिकल लेवल, कन्सेप्च्युअल लेवल अँड फ्यू लेवल. हे आपण डेटाबेसच्या आर्किटेक्चरमध्ये बघितलेले आहेत. फिजिकल लेवल, कन्सेप्च्युअल लेवल अँड फ्यू लेवल. फर्स्ट बघा, इथे डायग्राममध्ये दिलेला आहे फ्यू लेवल, जिला आपण एक्सटर्नल लेवलही म्हणतो, जिथे आपण युजर वर्क करतो. युजरला दिसण्याचं जी काही लेवल आहे त्या लेवलला आपण म्हणतो फ्यू लेवल. नंतर बघा लॉजिकल लेवल. या लॉजिकल लेवलमध्ये कोण वर्क करतं, तर आपला डेटाबेस ॲडमिनिस्ट्रेटर असेल किंवा प्रोग्राम डेव्हलपर वर्क करतो. लॉजिकल लेवल. नंतर फिजिकल लेवल. फिजिकल लेवलमध्ये आपला डेटा कसा स्टोअर करायचा याचं स्ट्रक्चर डिझाईन केलं जातं, त्या लेवलला नाव आहे फिजिकल लेवल. इथे डेटा ॲब्स्ट्रॅक्शनच्या पण 3 लेवल आपल्याला लक्षात ठेवायचे. 2 मार्क्ससाठी किंवा 4 मार्क्ससाठी हा क्वेश्चन विचारला जातो. तर 3 लेवल्स आहेत: फिजिकल लेवल, कन्सेप्च्युअल लेवल अँड फ्यू लेवल. तर इन डिटेलमध्ये बघूया आपण प्रत्येक लेवल. बघा, फिजिकल लेवल और इंटरनल स्कीमा. तिला काय म्हणतो आपण, फिजिकल लेवलला दुसरं नाव काय आहे आपलं, इंटरनल लेवल किंवा इंटरनल स्कीमा. स्कीमा म्हणजे डिझाईन ऑफ डेटाबेस स्ट्रक्चर. बघा आता, दिस इज द लोवेस्ट लेवल ऑफ डेटा ॲब्स्ट्रॅक्शन. इथे बघा डेटा ॲब्स्ट्रॅक्शनच्या डायग्राममध्ये बघा, फिजिकल लेवल कशी आहे, सर्वात लोवेस्ट लेवल आहे. मिडल लेवल कुठली आहे, लॉजिकल लेवल. अँड हायेस्ट लेवल फ्यू लेवल आहे. म्हणून दिस इज द लोवेस्ट लेवल ऑफ डेटा ॲब्स्ट्रॅक्शन्स. आता फिजिकल लेवल काय दाखवते आपल्याला, डिस्क्राइब्स हाऊ द डेटा आर ॲक्च्युली स्टोर्ड इन द फिजिकल मेमरी. फिजिकल मेमरीमध्ये डेटा कसा स्टोअर करायचा त्याचं स्ट्रक्चर बनवण्याचं काम कोण करतं, आपली फिजिकल लेवल. नंतर बघा, द फिजिकल मेमरी मे बी हार्ड डिस्क, मॅग्नेटिक टेप एक्सेट्रा. इन फिजिकल लेवल द मेथड लाईक हॅशिंग आर यूज फॉर ऑप्टिमायझेशन पर्पज. म्हणजे हे फिजिकल लेवलला डेटा कसा स्टोअर करून ठेवायचा त्यासाठी हॅशिंग नावाची एक मेथड आहे, ती यूज केली जाते. नंतर नेक्स्ट आहे बघा, डेव्हलपर वुड नो द रिक्वायरमेंट साइज अँड ॲक्सेसिंग फ्रिक्वेन्सी ऑफ द रेकॉर्ड्स क्लिअरली इन दिस लेवल विच मेक्स इझी टू डिझाईन दिस लेवल. म्हणजे काय आहे, जेव्हा आपली कन्सेप्च्युअल लेवल असते किंवा लॉजिकल लेवल असते, त्या लॉजिकल लेवलमध्ये जेव्हा डेव्हलपर वर्क करतो त्याला माहीत असतं की आपल्याला हा डेटा स्टोअर करून ठेवण्यासाठी किती साईज लागणार आहे. म्हणून तो काय करतो बघा, डेव्हलपर वुड नो द रिक्वायरमेंट. डेव्हलपरला किती साईज लागणार आहे ही रिक्वायरमेंट माहीत असते, म्हणून साईज अँड ॲक्सेसिंग फ्रिक्वेन्सी ऑफ द रेकॉर्ड्स क्लिअरली इन दिस लेवल विच मेक्स इझी टू डिझाईन दिस लेवल. म्हणजे काय, डेव्हलपरला माहीत असल्यामुळे साईज किती लागणार आहे डेटा स्टोअर करण्यासाठी, म्हणून फिजिकल लेवल ही डिझाईन करण्यासाठी त्याच्यासाठी इझी आहे. नंतर नेक्स्ट आहे बघा, इन दिस लेवल द फाईल ऑर्गनायझेशन मेथड्स लाईक हॅशिंग, सिक्वेन्शियल, B+Tree कम्स इन टू पिक्चर. म्हणजे हे एक्झाम्पल या लेवल्सनी किंवा या टेक्नॉलॉजी यूज करून आपण फिजिकल लेवल अचीव करू शकतो. डेटा आपण इथे स्टोअर करून ठेवू शकतो. कॉम्प्लेक्स लो लेवल डेटा स्ट्रक्चर डिस्क्राईब इन डिटेल. म्हणजे काही ते कॉम्प्लेक्स लो लेवल डेटा स्ट्रक्चर्स डिस्क्राईब केले जातात या लेवलमध्ये. एक्झाम्पल आहे इंडेक्स, B-Tree, हॅशिंग. नंतर नेक्स्ट आहे बघा, सेकंड लेवल मीन्स लॉजिकल लेवल, कन्सेप्च्युअल लेवल. फिजिकल लेवल कशासाठी यूज केली जाते, तर डेटा स्टोअर करून ठेवण्यासाठी. तर लॉजिकल लेवल कशासाठी यूज करतोय आपण, तर ही डेटा डिझाईन करण्यासाठी, डेटाबेस डिझाईन करण्यासाठी. बघा, दिस इज द नेक्स्ट हायर लेवल ऑफ ॲब्स्ट्रॅक्शन किंवा हिला आपण मिडल लेवलही म्हणू शकतो. विच इज यूज टू डिस्क्राईब व्हॉट डेटा द डेटाबेस स्टोअर्स अँड व्हॉट रिलेशनशिप्स एक्झिस्ट इन द बिटवीन द डेटा आयटम्स. म्हणजे काय, जो काही आपण डेटाबेस डिझाईन करणार आहोत त्या डेटाबेसच्या रिलेशनशिप्स आणि त्या डेटाबेसमध्ये असणारा डेटा कसा स्टोअर होतो, कोणत्या पद्धतीने स्टोअर करतो आपण, हे डिझाईन करतो लॉजिकल लेवल किंवा कन्सेप्च्युअल स्कीमामध्ये.
नंतर बघा, द लॉजिकल लेवल दस डिस्क्राइब्स अन एंटायर डेटाबेस इन टर्म्स ऑफ अ स्मॉल नंबर ऑफ रिलेटिव्हली सिम्पल स्ट्रक्चर्स. म्हणजे काय, पूर्ण जो काही होल डेटाबेस आहे त्या डेटाबेसला कॅटेगरीनुसार स्मॉल नंबर ऑफ रिलेशनशिप्समध्ये कन्वर्ट केलं जातं. स्मॉल डेटा स्ट्रक्चर बनवलं जातं त्याचं, सिम्पल डेटा स्ट्रक्चर, आणि नंतर ते डिझाईन केलं जातं. बघा कोण वर्क करतं या लेवलमध्ये, तर डेटाबेस ॲडमिनिस्ट्रेटर लेवल. डेटाबेस ॲडमिनिस्ट्रेटर DBA इथे वर्क करतो, म्हणून त्याला आपण काय म्हटलं आहे, डेटाबेस ॲडमिनिस्ट्रेटर्स नाव दिलं आहे. नंतर नेक्स्ट आहे बघा, ॲट दिस लेवल वी कॅन सी व्हॉट डेटा इज स्टोर्ड इन द डेटाबेस विदाऊट नोविंग द इम्प्लिमेंटेशन डिटेल्स सच ॲज द डेटा स्ट्रक्चर्स अँड ट्री इम्प्लिमेंटेशन. म्हणजे या लेवलमध्ये आपण हेही बघू शकतो कुठला डेटा स्टोअर केलेला आहे. जरी आपल्याला त्या डेटाबेसचं स्ट्रक्चर माहीत नसेल किंवा इम्प्लिमेंटेशन टेक्नॉलॉजी माहीत नसतील, तरीही जो डेव्हलपर आहे तो डेव्हलपर बघू शकतो कुठला डेटा या डेटाबेसमध्ये स्टोअर आहे. नंतर बघा, although implementation of the simple structures at the logical level may involve complex physical level structures, the user of the logical level does not need to be aware of this complexity. This is considered as physical data independency. म्हणजे काय केलं जातं या लेवलला, फक्त डेटाचं इम्प्लिमेंटेशन कसं करायचं हे या लेवलमध्ये ठरवलं जातं. नंतर तो डेटा इम्प्लिमेंट केल्यानंतर फिजिकल लेवलमध्ये कसा स्टोअर करायचा याचं स्ट्रक्चरही इथे डिझाईन केलं जातं, आणि मग फिजिकल लेवलमध्ये डेटा स्टोअर केला जातो. जेव्हा फिजिकल लेवलमध्ये हा डेटा स्टोअर करतो त्यावेळी युजरला त्या डेटाबरोबर काही इंडिपेंडन्सी नसते. म्हणजे जो काही फिजिकल डेटा आहे तो एकमेकांना इंटर रिलेटेड डेटा असेल किंवा त्याची एखादी कॉम्प्लेक्सिटी असेल, त्या कॉम्प्लेक्सिटी बरोबर किंवा तो अवेअर नसतो किंवा त्याला त्या कॉम्प्लेक्सिटीचा अवेअरनेस नसतो. म्हणजे तो काय कन्सिडर करतो, एखादा जो काही डेटा आपण स्टोअर केलेला आहे फिजिकल लेवलमध्ये, म्हणजे तो फिजिकल लेवलमधला डेटा हा काय आहे, एक इंडिपेंडन्सी आहे असा कन्सिडर होतं. नंतर बघा, database administrators use the logical level of abstraction to decide what information to keep in a database. म्हणजे कुठल्या टाईपची इन्फॉर्मेशन, काय इन्फॉर्मेशन या डेटाबेसमध्ये स्टोअर करायची हे लॉजिकल लेवलला ठरवलं जातं. म्हणजे काय, व्हॉट्सअपसाठीचा डेटाबेस बनवायचा आहे का फेसबुकचा डेटाबेस बनवायचा आहे किंवा ट्विटरचा डेटाबेस बनवायचा आहे, हे कुठे ठरवलं जातं, आपल्या लॉजिकल लेवलमध्ये. हे ठरवल्यानंतर आपल्याला डेटाबेस ॲक्च्युली स्टोअर करण्यासाठी फिजिकल लेवलचं स्ट्रक्चर डिझाईन केलं जातं. नेक्स्ट आहे बघा, व्ह्यू लेवल. आता काय, जेव्हा डेटाबेस बनला जातो लॉजिकल लेवलने, त्यानंतर तो काय केला जातो, युजरला यूज करण्यासाठी पाठवला जातो किंवा युजरला यूज करण्यासाठी दिला जातो. ती लेवल कुठली आहे, व्ह्यू लेवल किंवा युजर लेवल किंवा तिला आपण एक्सटर्नल लेवलही म्हणतो. बघा मग, इट इज द हायेस्ट लेवल ऑफ डेटा ॲब्स्ट्रॅक्शन. आपल्या सर्वांना माहीत आहे ही हायेस्ट लेवल आहे डेटा ॲब्स्ट्रॅक्शनची. दिस लेवल डिस्क्राइब्स द युजर इंटरॅक्शन विथ डेटाबेस सिस्टीम. या लेवल थ्रू आपण काय करतो, डेटाबेस सिस्टीम बरोबर इंटरॅक्शन करतो, इंटरफेस करतो. नंतर बघा, इन द लॉजिकल लेवल सिम्पल स्ट्रक्चर्स आर यूज बट स्टील कॉम्प्लेक्सिटी रिमेन्स बिकॉज इन द लार्ज डेटाबेस व्हेरियस टाईप ऑफ इन्फॉर्मेशन इज स्टोर्ड. म्हणजे काय, एक सिम्पल स्ट्रक्चरमध्ये आपल्याला डेटाबेस तो यूज करण्यासाठी दिला जातो, बट त्याची जी काही लॉजिकल लेवलची कॉम्प्लेक्सिटी आहे ती आपल्यापासून हाईड केली जाते किंवा ती आपल्याला दाखवली जात नाही. बघा मग, मेनी युजर्स आर नॉट अवेअर ऑफ टेक्निकल डिटेल्स ऑफ द सिस्टीम अँड ऑल्सो दे नीड नॉट टू ॲक्सेस होल इन्फॉर्मेशन फ्रॉम द डेटाबेस. म्हणजे काही युजर आहेत त्यांना टेक्निकली काही डिटेल्स माहीत नसले तरी पण इथे चालतात. ते नीड नॉट अवेअर म्हणजे काही काळजी नसेल त्यांना टेक्निकल डिटेल्सची किंवा माहीत नसेल तरी इथे चालतं. म्हणजे मेनी युजर्स आर नॉट अवेअर ऑफ टेक्निकल डिटेल्स ऑफ द सिस्टीम अँड ऑल्सो दे नीड नॉट टू ॲक्सेस होल इन्फॉर्मेशन फ्रॉम द डेटाबेस. नंतर बघा, हेन्स इट इज नेसेसरी टू प्रोव्हाइड अ सिम्पल अँड शॉर्ट इंटरफेस फॉर सच युजर्स ॲज पर देअर रिक्वायरमेंट. या लेवलमध्ये युजरसाठी एकदम छोटासा आणि युजरला इझी पडेल असा इंटरफेस प्रोव्हाइड करून दिला जातो. नंतर बघा, मल्टिपल व्ह्यूज कॅन बी क्रिएटेड फॉर सेम डेटाबेस फॉर मल्टिपल युजर्स. ह्या युजर लेवलमध्ये एका डेटाबेसला आपण मल्टिपल व्ह्यूजही क्रिएट करू शकतो विथ द हेल्प ऑफ एक्सटर्नल लेवल यूज करून.
बघा एक्झाम्पल दिलेला आहे, 3 लेवल आपण कशा यूज करतो डेटा ॲब्स्ट्रॅक्शनच्या. तर कन्सिडर दॅट वी आर स्टोरिंग इन्फॉर्मेशन ऑफ ऑल द एम्प्लॉईज ऑफ अन ऑर्गनायझेशन इन एम्प्लॉई टेबल. एक एक्झाम्पल आपल्याला कन्सिडर करायचं आहे की एखादं ऑर्गनायझेशन आहे, त्या ऑर्गनायझेशनमधला सर्व एम्प्लॉईंचा डेटा आपल्याला एम्प्लॉई टेबलमध्ये स्टोअर करून ठेवायचा आहे. तर ह्या 3 लेवल कशा वर्क करतात बघा. फिजिकल लेवलला काय होतं, ॲट फिजिकल लेवल दीज रेकॉर्ड्स कॅन बी डिस्क्राईब ॲज अ ब्लॉक ऑफ स्टोरेज. म्हणजे ते रेकॉर्ड स्टोअर करतो फिजिकली आपण मेमरीमध्ये, बाईट्समध्ये किंवा गिगाबाईट्समध्ये किंवा टेराबाईट्समध्ये इन मेमरी. दीज डिटेल्स आर युजली हिडन फ्रॉम द डेव्हलपर. म्हणजे काय आहे, फिजिकल लेवलला आपण ॲक्च्युली डेटा हा स्टोअर करून ठेवला. नंतर बघा, द रेकॉर्ड्स कॅन बी डिस्क्राईब ॲज फील्ड्स अँड ॲट्रिब्यूट्स अलॉंग विथ देअर डेटा टाईप्स ॲट द लॉजिकल लेवल. म्हणजे नेम असेल ते कॅरेक्टरमध्ये लिहायचं, त्याला डेटा टाईप कॅरेक्टर द्यायचा. जर त्या एम्प्लॉईचा ID असेल त्याला डेटा टाईप इंटिजर द्यायचा, किंवा त्या एम्प्लॉईचे एखादं सॅलरी असेल त्याला डेटा टाईप फ्लोट द्यायचा किंवा इंटिजर द्यायचा. हे डिस्क्राईब केलं जातं आपल्या लॉजिकल लेवलमध्ये. म्हणून बघा, द रेकॉर्ड्स कॅन बी डिस्क्राईब ॲज फील्ड्स अँड ॲट्रिब्यूट्स अलॉंग विथ देअर डेटा टाईप्स ॲट द लॉजिकल लेवल. The relationship between these fields can be implemented logically. Usually the developer works at this level because they have knowledge of such things about database system. म्हणजे काय, जेव्हा युजर किंवा डेव्हलपर या लॉजिकल लेवलशी वर्क करत असेल, लॉजिकल लेवल बरोबर वर्क करत असेल, तेव्हा त्याला याचं नॉलेज असणं गरजेचं आहे. म्हणजे डेटा टाईप्स म्हणजे काय, फील्ड्स म्हणजे काय, किंवा ॲट्रिब्यूट्स म्हणजे काय, किंवा कुठल्या कुठल्या फील्ड्स आपल्याला या डेटाबेसमध्ये डिझाईन करायचे, त्याचं नॉलेज असणं गरजेचं आहे लॉजिकल लेवलमध्ये. आता फिजिकल लेवलमध्ये ॲक्च्युअल डेटा स्टोअर करून ठेवला. लॉजिकल लेवलमध्ये डिस्क्राईब केलं कुठला टेबल क्रिएट करायचा आपल्याला, एम्प्लॉईचं नाव घ्यायचं की एम्प्लॉई ID घ्यायचा, एम्प्लॉईची सॅलरी घ्यायची. नंतर बघा, हे डिटेल्स नंतर कुठली लेवल दाखवते एंड युजरला. तर किंवा एम्प्लॉईला स्वतःचे प्रत्येकाचे डिटेल्स पाहिजे असतील तर कुठली लेवल दाखवते, तर ती व्ह्यू लेवल आहे बघा. एंड युजर इंटरॅक्ट्स विथ सिस्टीम विथ द हेल्प ऑफ GUI ग्राफिकल युजर इंटरफेस अँड एंटर्स द डिटेल ॲट द स्क्रीन ॲट व्ह्यू लेवल. युजर इज नॉट अवेअर ऑफ हाऊ द डेटा इज स्टोर्ड अँड व्हॉट डेटा इज स्टोर्ड. सच डिटेल्स आर हिडन फ्रॉम द युजर. म्हणजे काय केलं जातं या लेवलमध्ये, व्ह्यू लेवलमध्ये, युजरला जेवढे डिटेल्स गरजेचे आहेत, जेवढी इन्फॉर्मेशन गरजेची आहे ती इन्फॉर्मेशन दाखवली जाते विथ द हेल्प ऑफ ग्राफिकल युजर इंटरफेस. बट त्याला माहीत नसतं की आपले डिटेल्स कुठे स्टोअर आहेत किंवा हा डेटा कुठे स्टोअर आहेत, हे त्याच्यापासून हिडन करून ठेवलं जातं. त्या हिडन करून ठेवण्याच्या प्रोसेसलाच आपण डेटा ॲब्स्ट्रॅक्शन म्हणतो. तर आता या व्हिडिओमध्ये आपण काय बघितलं आहे की डेटा ॲब्स्ट्रॅक्शन म्हणजे काय, डेटा ॲब्स्ट्रॅक्शनच्या किती लेवल्स आहेत. तर सर्व हा व्हिडिओ एकदम काळजीपूर्वक बघा, मग समजेल डेटा ॲब्स्ट्रॅक्शन म्हणजे काय आणि त्याच्या लेवल्स किती आहेत. ज्या डेटा ॲब्स्ट्रॅक्शनच्या लेवल्स आहेत त्याच आपल्या डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीमच्या आर्किटेक्चरच्या 3 लेवल्स आहेत. आता नेक्स्ट लेक्चरमध्ये पण आपण ह्या 3 लेवलचा स्कीमा बघणार आहोत, त्या डिझाईन कशा करायच्या हे आपण बघणार आहोत. हा व्हिडिओ एकदम काळजीपूर्वक बघा, नोट्स पूर्ण करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा.